आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मैत्रिणी मॅडम आहेत. ताईसाहेब घरात आहेत. तुम्ही कोर्टाच्या आदेशानुसार हे घर आणि राघवेंद्र सरदेशपांडे यांच्याशी रिलेटेड जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत त्या सील करायला आम्ही आलो. काय? प्लीज तुम्ही मैत्रेयी मॅडमना बोलवता का? ताईसाहेब हॅलो मॅडम. हॅलो, फिर्यादी श्रुतिका देसाई यांनी तुमच्या विरोधात केस दाखल केली आहे. त्यांनी प्रॉपर्टी संदर्भात जे आरोप केलेत ते कोर्टाला प्रथमदर्शनी योग्य वाटत आहेत. म्हणूनच हे घर सील करायला आम्ही आलोय. आणि त्यामुळेच मॅडम हे घर तुम्हाला आजच सोडायला लागेल. तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला तरी कळतंय का? या घराची खरी मालकीण कोण आहे हे सगळ्या जगाला माहिती असताना तुम्हालाच माहिती नाहीये का? कोण कुठली ती बाई घरी येते काय वाटेल ते असे आरोप करते काय आणि तुम्ही तिचं सगळं ऐकून घेता? असं काही करताना बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये? हे घर आमच्या ताईसाहेबांचं आहे आणि आम्ही त्यांना इथून कुठेच जाऊ देणार नाही आहोत. प्लीज तुम्ही दोघेही शांत व्हा. आधी ऐकून तर घ्या, नीट समजून घ्या त्यांना काय म्हणायचंय ते. ताईसाहेब ते तुम्हाला घराच्या बाहेर काढायचं म्हणत असताना आपण त्यांना का म्हणून समजून घ्यायचंय? ते त्यांच्या मनात सांगतायत का? ते फक्त कोर्टाची ऑर्डर फॉलो करतायत. म्हणजे तुम्ही हे घर सोडणार? फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. आपण त्यांना सहकार्य करायला हवंय. विरोध केला तर आपण अजूनच अडचणीत येऊ. तुम्ही काळजी करू नका. आमच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमचं काम सुरू करू शकता. आणि हो, महत्वाचं, घराबाहेर पडताना तात्पुरत्या गरजेच्या वस्तूंशिवाय तुम्ही काहीही नेऊ शकणार नाही. म्हणजे दागिने, पैसे वगैरे काहीही नेऊ शकणार नाही. बरं, यापुढे कोर्टाची पुढील ऑर्डर येईपर्यंत आदिशक्ती स्कूल, आदिशक्ती ग्रुप ऑफ कंपनीज आणि इतर प्रॉपर्टीज कोर्टाच्या ताब्यात राहतील. शाळा आणि कंपनी सुरू राहील ना? ऑफकोर्स सुरू असणार, पण त्याच्या दैनंदिन व्यवहारात तुम्हाला भाग घेता येणार नाही. म्हणजे कोर्ट आपला विशेष अधिकारी तिकडे नेमेल आणि सगळा कारभार बघेल. आणि हो, या प्रॉपर्टीजशी रिलेटेड जेवढे बँक अकाउंट्स असतील ते सगळे ब्लॉक केले जातील. चुकीचं आहे, हे सगळं चुकीचं आहे. मला पण हे काही पटलेलं नाहीये. उद्या बाहेरचा कोणीही येणारा जाणारा या घराकडे बोट दाखवेल आणि म्हणेल हे घर माझं आहे. कोर्ट केस करेल. म्हणून काय आपण घर सोडून जायचं? मीही तेच म्हणतेय. तुम्ही असं घराबाहेर जायला सांगूच कसं शकता? हे पहा, तुमचं म्हणणं कितीही बरोबर असलं ना तरी आमच्या हातात काहीच नाही. कोर्टात तुमची बाजू जर स्ट्रॉंग असेल तर केस तुम्हीच जिंकणार. कोर्ट चालवणारी पण माणसंच आहेत ना, त्यांना काही दयामाया असेलच ना. मॅडम प्लीज तुम्ही यांना समजवता का? तुमच्या दोघींपैकी आता कोणीही काहीही बोलणार नाही. प्लीज त्यांना त्यांचं काम करू द्या. ऑफिसर, बोला ना मॅडम. माझी एक रिक्वेस्ट आहे. निघण्याच्या आधी आम्हाला तयारीसाठी 10 मिनिटं मिळू शकतात? हो नक्कीच. तुम्ही निघण्याच्या तयारीला लागा आणि 10 मिनिटात बाहेर या. तोपर्यंत आम्ही घर सील करण्याची पुढील प्रोसिजर सुरू करतो. आपल्याकडे वेळ कमी आणि काम जास्त आहे. जे काही बोलायचं आहे ते नंतर बोलू आपण. कमलाई, तुम्ही आवरायला घ्या. रूपा, आधी तिला लवकर घेऊन ये खाली.
मॅडम चाव्या. काय परिस्थिती आहे ना सर. आतापर्यंत यांच्याकडे सर्व काही होतं, पण आता यापुढे यांच्याकडे काही नसणार आहे. या अशा परिस्थितीत या काय करणार, कुठे जाणार, कुठे राहणार, काही कळत नाहीये. असं आहे ना इन्स्पेक्टर, आपण फक्त सहानुभूती दाखवू शकतो, त्याशिवाय आपल्या हातात काही नाहीये. मॅडम एक मिनिट. मॅडम आम्हाला तुमच्या बॅग्स चेक करायला लागतील. अहो काय चाललंय काय तुमचं? आता आम्ही घर सोडून चाललोय तरी पण तुमचं समाधान होत नाहीये का? आमच्या ताईसाहेबांना त्रास द्यायचा म्हणून मुद्दाम करताय ना तुम्ही हे सगळं? हे पहा, आम्हाला आमची ड्युटी करू दे. तरी पण मला वाटतं की हे सगळं तुम्ही कमलाई प्लीज. आपल्या ध्यानीमनी नसताना हे सगळं काय होऊन बसलंय ना. कदाचित ह्यालाच नियतीचा खेळ म्हणत असावं. नियतीचा खेळ वगैरे मला नाही माहिती. आज एक मला कळून चुकलंय. जगात चांगलं राहणं म्हणजे पाप आहे हे खरंय. बोलून चालून मी इथली मोलकरीण, पण आज हे घर सोडताना मला इतका त्रास होतोय तर तुम्हाला किती होत असेल? त्रास अजिबात नाही. दादा म्हणायचा ना, श्रीमंती आली की माच करू नये आणि गरिबी आली की लाज बाळगू नये. दिवस कधीच कुणाचे एकसारखे राहत नाहीत. ते दिवस गेले तसेच हेही जातील. ताईसाहेब, पण आता पुढे काय? त्याबद्दलच मला तुमच्याशी जरा बोलायचं. आतापर्यंत मी तुमची ताईसाहेब होते. माझ्याकडे सगळं होतं म्हणूनच मी तुम्हाला सगळं काही देऊ शकले. पण आता माझ्याकडे तुम्हाला द्यायला खरंच काही नाहीये. मी कुठे जाणार आहे, कुठे राहणार आहे मला काहीच माहित नाहीये. आणि खोटी आश्वासनं देणं हा माझा स्वभाव नाही. माझा ऐका, तुम्ही दोघीही तुमच्या नातेवाईकांकडे जाऊन राहा. हे सगळं नीट होणार आहे आणि यातनं आपण काहीतरी मार्ग काढणार आहोत हा विश्वास आहे मला. त्यामुळे सगळं स्थिर सावर झालं ना की मी तुम्हाला पुन्हा बोलावून घेईन. पण ताईसाहेब, मॅडम तुमच्या बॅग्स तुम्ही ताब्यात घेऊ शकता. मी सांगितलेलं नीट लक्षात ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या. आपण पुन्हा भेटणार आहोत. मी तुम्हाला जे सांगायचंय ते सांगितलंय ऑलरेडी. तरी तुम्ही का येताय माझ्या मागे? कारण तुमच्याशिवाय जगण्याची सवयच राहिलेली नाही. आता एवढे वर्ष झालं आम्ही तुमच्या सोबत राहतोय. आता तर तुमच्याशिवाय राहण्याचा विचारच करू शकत नाही आम्ही. मी तुमच्या माझ्याबद्दलच्या भावना समजू शकते, पण तुम्ही मला समजून घ्या ना.
माझा स्वतःचा काही ठाव ठिकाणा नसतानाही मी तुम्हाला खरंच काही देऊ शकत नाही, तुम्हाला कुठेच नेऊ शकत नाही. तुम्ही प्लीज जा आता इथून. तुम्हाला जर का आमच्या अशा वागण्याचा एवढा त्रास होत असेल ना तर विष द्या ना आम्हाला. हो, कमला मावशी बरोबर बोलते. आम्ही विष घेऊन मरून जातो म्हणजे आमचीही सुटका होईल आणि आमच्या सोबत तुमची. कमलाही माझं काय चुकतंय मला खरंच कळत नाहीये. मी लोकांशी चांगलं वागते, चांगलं बोलते, हे माझं चुकतंय. माझ्या आधी मी इतरांच्या मनाचा विचार करते, हे माझं चुकतंय. मी माझ्या हाताने कधीच एखादी चूक घडू नये, माझ्या एखाद्या शब्दानं कधीच कोणी दुखावू नये याची मी सतत काळजी घेत असते. तरीही माझ्यासोबत असं का घडतंय? अशी काय चूक केली की देव मला अशी शिक्षा देतोय? सांग ना कमलाई. शिक्षा नाही, परीक्षा घेतात. एखाद्या चांगल्या कामासाठी जर तुमची निवड झाली ना तर देव तुमची परीक्षा घेत असतो. रावणाचा वध होण्याआधीही श्री प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवासाची परीक्षा द्यावी लागली आणि कौरवांचा संहार करण्याआधी पांडवांनाही परीक्षा द्यावी लागली. तुम्ही मला आता कितीही समजावून सांगितलं ना तरी मला कळलंय हे जे काही आहे ना ते माझे भोग आहेत आणि ते मलाच भोगायला लागणार. तुम्ही माझ्यासोबत येऊन माझ्यासाठी हा त्रास का सहन करायचा? अहो ताईसाहेब, त्रास कसला, भाग्य आहे आमचं हे. तुम्ही ह्या सगळ्यातून तावून सुलाखून बाहेर पडल्यावर ना आम्हीच या सगळ्या गोष्टींच्या साक्षीदार असणार आहोत. चला निघूया ना आपण. कमलाई कुठे जाणार? मला काहीच दिसत नाहीये समोर. ताई, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर माझं घर आहे ना, आपण सगळे माझ्या घरी जाऊ शकतो. ताईसाहेब पटकन हो म्हणा ना. अहो काही दिवसांचा तर प्रश्न आहे ना, आपण तिथे एकत्र राहू आणि हे सगळं ठीक झालं ना की आपण परत निघूया ना. ताईसाहेब हो म्हणा ना, पटकन हो म्हणा ना ताईसाहेब. चला ना. चला ना. काय झालं की इतकी का खुश आहेस? पानात चुन्याऐवजी गुलकंद आल्यासारखं वाटतंय. अगं आई, बातमीच तशी आहे. आपलं घर, आय मीन त्या मैत्रीचं घर सरकारी ऑफिसरने त्यांच्या ताब्यात घेतलंय. आणि एवढंच नाहीये, त्या मैत्रीला घराबाहेर काढून सील ठोकलंय. काय सांगतेस काय? माझा विश्वासच नाही बसत आहे. अगं आई, खरं तेच सांगते. कालपर्यंत आपल्यावर रुबाब दाखवणाऱ्या त्या मैत्रीकडे ना आज ना स्वतःचं घर आहे ना स्वतःची गाडी आहे. ऑटो करून जायची ही ऐपत नाही राहिली आहे. आजपर्यंत ज्या नोकरांना ती आधार देत होती ना, आज त्याच नोकरांचा तिला आधार आहे. कशी काय राहणार आहे तिचं तिलाच ठाऊक. मला आता थोडी थोडी कल्पना यायला लागली आहे. असं काही घडणार हे तुझ्या मामाला आधीच कळलं असेल, म्हणून दगडू दादा आपल्याला इथे घेऊन आला. आई, ते सगळं जाऊ दे ना. आता पुढे काय करायचं? खीर नाही, बासुंदी. शेवटी गोडधोड आणि सेलिब्रेशन महत्वाचं. काय झालं ताईसाहेब? ही जागा आवडली नाही का? नाही, असं अजिबात नाहीये. आवडली ना. घर थोडं लहान वाटत असेल ना? नाही, असं अजिबात काही वाटत नाहीये. नाही म्हणजे तुम्हाला एवढ्या मोठ्या घरात राहण्याची सवय असताना तुम्ही. दादा आणि बाबा नेहमी म्हणायचे, तुमच्या आजूबाजूची माणसं मनानं मोठी असतील तर कुठलंही घर मोठं किंवा छोटं नसतं. बाबांनी पण अशीच शून्यातून स्वतःची सुरुवात केली होती आणि बघता बघता स्वतःचं साम्राज्य उभं केलं होतं. आज परिस्थितीने तीच संधी मला दिली आहे. हा, सुरुवातीला थोडा त्रास होईल,
धडपडीन, अडचणी येतील, पण मला खात्री आहे मी लवकरच नव्या परिस्थितीशी जुळवून घेईन आणि तुमच्या मदतीने पुन्हा उभी राहील. आई, अगं दार लॉक आहे, चावी कुठे आहे? हो, बाजूलाच माझे दादा आणि वहिनी राहतात. मी आले चावी घेऊन पटकन. वहिनी, वहिनी, तुम्ही काय काम होतं? दादा कुठे? ते घरात नाहीये. बाजूच्या रूमची चावी हवी होती. कशाला? तुम्हाला काय करायच्यात नुसतं चौकशा? तुम्ही चावी द्या पटकन. चला आपण आत जाऊयात. ताईसाहेब, येत आहे ना आत? बोल. हॅलो, कुठे आहात तुम्ही? आता ह्या वेळी मी कामावर असतो हे माहित आहे ना तुला? हो, घरी कधी परत येत आहे? आता तेही तुला माहित असताना काय नको ती मूर्खासारखं बडबड करतेस? फोन का केलं होतंस ते बोल ना. हो, तुमची बहीण आलीये रूपा, बाजूच्या खोलीची चावी मागायला. का? कोणीतरी पाहुणे मंडळी आली आहेत घेऊन. त्यांच्या बॅगा बघून तर काही वाटत नाही ते लवकर जातील म्हणून. काय सांगतेस? म्हणून म्हणते आज तरी लवकर घरी यायला जमेल का? ठीक आहे, प्रयत्न करतो मी. फोन ठेव आता. बोला. कुठेस? नाही, मी असं ऐकलंय की आधी बंगल्यात राहणारी मैत्री आता एका भव्य दिव्य राजवाड्यात राहायला गेली. 300-400 खोल्या असलेल्या, 500-600 नोकर चाकर असलेल्या एका भव्य राजवाड्यात ऐशो आरामात राहते. हे सगळं मी जे काही ऐकलंय ते खरं आहे का? वाईट वाटतंय का? नुसतंच वाईट नाही, सहानुभूती वाटते तुझ्या बाबतीत. मैत्री, कालपर्यंत काय नव्हतं तुझ्याकडे? बंगला, गाड्या, घरी वाटेल ते पडेल ते काम करणारे गडी, ड्रायव्हर्स. काय झालं ग? परिस्थितीने एक दणका दिला. आता ऍज पर माय कॅल्क्युलेशन सगळा माज, अहंकार, ॲटिट्यूड उतरला असेल ना? झालंय बोलून का अजून काही बोलायचंय? नाही, अजून खूप बोलायचंय. पण आधीच मेलेल्याला आपण अजून किती मारणार ना? बरोबर आहे तुमचं. मी पण आता असाच काहीसा विचार करत होते तुमच्या कुटुंबाबद्दल. ज्यांच्या रक्तातच बेईमानी भिनलेली आहे त्यांच्याकडनं इमानदारीची काय अपेक्षा करणार? एक मिनिट, इथे माझ्या फॅमिलीचा काय संबंध? सगळी त्यांचीच तर कृपा आहे. त्यांनी जर माझ्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर माझ्यावर आज ही वेळ आलीच नसती. आणि तुम्ही मगाशी काय म्हणत होता? तुम्हाला माझ्याबद्दल वाईट वाटतंय. आणि फक्त वाईट नाही तर सहानुभूतीही वाटते. अशीच सहानुभूती मी तुमच्या कुटुंबाबद्दल दाखवली होती. आज माझा प्रवास श्रीमंतीकडून गरिबीकडे होतोय तर तुम्हाला त्याचा आनंद होतोय. माझ्याशी लग्न करण्यापूर्वी तुम्ही कुठे होता? काय करत होता? तुमच्या गरिबीत तुमचा हात धरून श्रीमंती कुणी दाखवली तुम्हाला? तुमच्या कुटुंबासाठी मी काय नाही केलं ते सांगा ना.
ज्यांची हातगाडी चालवण्याची पात्रता नव्हती त्यांच्या हाती ट्रान्सपोर्ट कंपनी चालवायला दिली होती. घरगुती खानावळीत वडे तळणाऱ्यांनी आदिशक्ती इंडस्ट्री चालवायला घेतली होती. तुमची लाडकी बहीण डॉली, जिला मोबाईलच्या पलीकडे काडीचं ज्ञान नाही, ती ज्ञानदानाचं काम करत होती. का? कारण ते माझे नातेवाईक होते आणि माझा त्यांच्यावर विश्वास होता. त्या बदल्यात त्यांनी काय केलं हे तुम्हाला नव्याने सांगायला नको. सुंभ जळाला तरी अजून पीळ कायम आहे ना. माझ्यातली नीतिमत्ता आणि नैतिकता अजून शाबूत आहे म्हणून तो कायम असणार आहे. पण मी जर तुमच्या जागी असते, ॲज पर माय कॅल्क्युलेशन, मला खरंच जर माझ्या श्रीमंतीचा माज आणि अहंकार असता तर तुमच्यासारख्या सामान्य शिक्षकाशी मी कधीच लग्न केलं नसतं. माझी सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली नसती आणि माझा सगळा बिझनेस तुमच्या नातेवाईकांच्या हाती सोपवला नसता. यावर तुम्ही काहीच बोलत नाही आहात, याचा अर्थ तुमच्यातली माणुसकी अजून शिल्लक आहे असं वाटतंय मला. मी जे काही बोलले त्यावर गांभीर्याने विचार करा. मी असं काही बोलतीये म्हणून माझीच बाजू खरी आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. माझं काही चुकतंय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला स्पष्टपणे सांगू शकता आणि त्यासाठी तुमच्या कॉलची वाट पाहायला मी तयार आहे.